जर तुम्हाला घरच्या घरी बेकरीसारखे कपकेक बनवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. कारण या रेसिपीमध्ये मी भरपूर छोट्या मोठ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत. त्याशिवाय हे कपकेक एवढे मऊ आणि टेस्टी होतात की तुम्हाला विश्वास नाही होणार की तुम्ही हे घरच्या घरी बनवले. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी सुरू करायच्या अगोदर तुम्हाला मी एकदा बिहाइंड द सीन दाखवते. तर हे बघा, मी असे सर्व मेजरमेंट पहिले काढून ठेवते, जेणेकरून तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही. तर आता इथे मी घेतलेलं आहे दूध. हे दूध मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, कोमट आहे. आता ह्यामध्ये मी घालते थोडासा लेमन ज्यूस, लिंबाचा रस घातलेला आहे. तुम्ही ह्या जागी इथे विनेगर सुद्धा वापरू शकता. सर्वांकडेच विनेगर नसतं, त्याकरता इथे मी लिंबाचा रस घेतलेला आहे. म्हणजे आपण घरातल्या साहित्यांपासून हा केक बनवू शकतो. तर आता हा लिंबाचा रस दुधामध्ये आपल्याला छान मस्त मिक्स करून घ्यायचे आणि झाकून आपल्याला 10 मिनिटाकरता साईडला ठेवून द्यायचे. तर आता इथे मी घेतलेलं आहे एक मोठं भांडं. तुम्ही ह्या जागी इथे छोटं भांडं सुद्धा घेऊ शकता. पण काय होतं ना, नंतर आपण जेव्हा इन्ग्रेडियंट मिक्स करतो, चाळतो, त्या टायमाला इन्ग्रेडियंट बाहेर पडतात. त्याकरता इथे मी मोठं भांडं घेतलंय. यामध्ये मी घालते तेल. त्याचबरोबर इथे मी साखर घेतलेली आहे. थोडीशी बारीक साखर आहे, ती घेतलेली आहे. आता ही साखर आपल्याला तेलामध्ये छान अशी मस्त मिक्स करून घ्यायची. आता मी तुम्हाला ह्याचं मागचं ना एक कारण सांगते, म्हणजे हे असं का करायचं, ह्या स्टेप्स फॉलो का करायच्या. हे जर नाही केलं तर आपले कपकेक जे आहेत ना, ते सॉफ्ट आणि फ्लफी अजिबात होत नाही. तर त्याकरता हे सगळं करणं गरजेचं आहे. आता ह्यामध्ये साखर अजिबात वितळत नाही तेलामध्ये, पण तरी सुद्धा आपल्याला ही प्रोसेस करायची. कारण ह्यामागे ना पुढच्या स्टेप्स ज्या आहेत ना, त्या सगळ्या अवलंबून असतात आणि त्यामुळे आपले कपकेक खूपच सुंदर आणि सॉफ्ट फ्लफी होतात. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण ते दूध ह्यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, जेणेकरून साखर पूर्णपणे मेल्ट झाली पाहिजे, वितळली पाहिजे साखर. साखरेचे कण अजिबात राहिले नाही पाहिजे. साखरेचे कण जर राहिले तर काय होतं, जेव्हा बेक करतो आपण कपकेक किंवा केक्स, तेव्हा ते दाणे वितळतात आणि आपल्या कपकेकला म्हणजे बेक होताना खूपच डिस्टर्बन्स येतो. त्यामुळे लक्षात ठेवा, साखर पूर्णपणे वितळली गेली पाहिजे दुधामध्येच. आता ह्यामध्ये मी घालते मैदा, त्याचबरोबर बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ. हे सर्व घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असं चाळणीने चाळून घ्यायचे. तर हे बघा, अशा प्रकारे आपण जेव्हा चाळतो ना, तेव्हा बऱ्यापैकी पीठ बाहेर निघतं. त्याकरता इथे मी मोठं बाउल घेतलेलं आहे आणि चाळून ह्याकरता घ्यायचं. कारण का छोटे मोठे जे लम्स असतील ते पूर्णपणे निघून जातात. आता हे बॅटर आपल्याला व्यवस्थित असं स्पॅच्युला, गाठी न पडता म्हणजे विदाऊट लम्स असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हळूहळू मिक्स करा, काही घाई नाहीये, पण अजिबात फास्ट मिक्स करू नका, जेणेकरून त्याच्या गाठी पडतील. तर हे बघा, असं बॅटर आपलं एकदम स्मूथ झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे बॅटर केवढं सुंदर आणि स्मूथ दिसतंय. आणि बॅटरची ना ही कन्सिस्टन्सी असली पाहिजे. ह्यापेक्षा बॅटर जास्त पातळ नको आणि घट्टही नको. पण जर हे सेम इन्ग्रेडियंट्स फॉलो केले ना, तर तुमचा कपकेक सुद्धा असा सुंदर होईल. आता यामध्ये मी घालते थोडासा व्हॅनिला एसेन्स आणि थोडासा ॲडिशनल असा फूड कलर. थोडासा कलर चेंज होण्याकरता. फूड कलर जो आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे, म्हणून तुम्ही नाही घातलात तरी सुद्धा चालेल. तर हे बघा, आता अशा प्रकारे आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता केवढं स्मूथ आणि शायनी बॅटर तयार झालंय. आता हे आपल्याला कपकेक मोल्डमध्ये घालून घ्यायचे. आता मी इथे एक ट्रे घेतलेला आहे कपकेकचा. त्यामध्ये ना असे पेपर कपकेक ठेवून घेतले. तुम्ही ह्या जागी इथे जाडवाले पेपर कपकेक किंवा सिलिकॉन मोल्ड सुद्धा वापरू शकता. हे बघा अशा प्रकारे. पण मी इथे एकदम पातळवाले व्हाईट लायनर वापरते. हे जवळच्या तुम्हाला बेकरी शॉपमध्ये कुठेही मिळून जाईल. आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा मोल्ड भरेल एवढंच बॅटर घालून घ्यायचं. जास्त बॅटर घालू नका, नाहीतर मग काय होतं, नंतर केक बेक होताना ते बॅटर ना टीनच्या बाहेर येतं, म्हणजेच आपल्या मोल्डच्या ना बाहेर येऊ शकतं. त्यामुळे ना इथे अर्धच मी बॅटर घालून घेतलेलं आहे. आता ह्यावरती आपल्याला थोडेसे चोको चिप्स घालायचे. तुम्ही तुमच्या आवडते चोको चिप्स इथे घालू शकता, पण मी इथे डार्क चॉकलेटचे चोको चिप्स घेतलेले आहेत. थोडंसं टॅप करून घेऊया आणि 20 ते 25 मिनिटाकरता छान बेक करून घेऊयात. तर हे बघा, इथे आपले सुंदर कपकेक बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता केवढे सुंदर दिसत आहेत आणि शिवाय खूपच फ्लफी आणि मऊ सुद्धा आहे, सॉफ्ट सॉफ्ट. तर अशा मी खूप छान छान रेसिपी शेअर करत असते तुमच्याबरोबर. त्याकरता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर.